तर पैसा बाजार मधून मला एकाचा फोन आला. म्हटलं सर मैं अब्दुल बात कर रहा हूं, आपके लिए एक ऑफर आहे. म्हटलं जय श्रीराम ठरल्याप्रमाणे. ते काही म्हटलंच नाही हो. मला वाटलं जीववाल्या बाईवानी ते म्हणल. ते काही जय श्रीराम म्हटलं नाही. मी परत त्याला म्हटलो जय श्रीराम. ते म्हटलं सर आप ध्यान से सुनिए मैं अब्दुल बात कर रहा हूं. म्हणजे तो मला निदर्शनात आणून द्यायला लागला की मी परधर्मीय आहे. बरं का, आप ध्यान से सुनिए मैं अब्दुल बात कर रहा हूं. म्हटलं जय श्रीराम. महाराज 5 वेळा जय श्रीराम म्हटलो, पण तो वारंवार मला हेच सांगत राहिला सर आप ध्यान से सुनिए मैं अब्दुल बात कर रहा हूं. शेवटी मी एका मुद्द्यावर आलो जय श्रीराम. त्याने पुन्हा मला सांगितलं मैं अब्दुल बात कर रहा हूं. मी इतका रागात गेलो आप्पा त्या दिवशी, माझा पारासा टाकला. म्हटलं अब्दुल्ल्या तू काही का असं ना जय श्रीराम म्हण, आणि जय श्रीराम म्हणत नसशील तर गद्दारा फोन कट कर. त्याने फोन कट केला, पण जय श्रीराम नाही म्हटला. याच्यातून शिकायचं काय सांगतो तुम्हाला, जो हिंदुस्थानात राहून जय श्रीराम म्हणू शकत नाही तो राष्ट्रद्रोही आहे. आणि तुमच्या आमच्यात असे राष्ट्रद्रोही आता चौकात उभे. मग तुम्हाला आज एक मंत्र देतो, उद्या फळाच्या गाडीवर गेले पहिल्यांदा जय श्रीराम म्हणा. समोरचा जर जय श्रीराम म्हटला तर त्याच्याकडून फळं घ्या. तुम्हाला कळल तो राष्ट्रभक्त आहे का राष्ट्रद्रोही आहे. काही राहतात हिंदुस्थानात आणि पाकिस्तानाचे गोडवे गाताय. पाकिस्तान जिंकल्यावर फटाकडे वाजवणाऱ्या काही अवलादी या देशात. तुम्ही ब्रेडच्या दुकानात जा, आधी जय श्रीराम म्हणा. तो जय श्रीराम म्हटला तर ब्रेड घ्या. पावावाल्याला जय श्रीराम म्हणा तर पाव घ्या. भांगारवाल्याला जय श्रीराम म्हणा तर त्याच्याकडून खरेदी करा. काय कळल आपल्याला, आपले कोण आणि परके कोण कळल. या देशात राहायचं असेल तर जय श्रीरामाचा देश हा, इथं जय श्रीराम म्हटलंच पाहिजे. सवय लावा तुम्ही, तुम्हाला कळल. मी अनुभव घेतोय, महाराष्ट्रभर फिरतोय. एखाद्या चहाच्या टपरीवर उभा राहतो, जय श्रीराम म्हटलं तर चहा पितो, नाही तर पुढे निघतो. टाका जरा आर्थिक बहिष्कार टाका, तर हिंदुस्थान वाचणार आहे पुढे, नाही तर हिंदुस्थानात राहून कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. Download ShareChat.